आपली है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की 4 वाजून राहिले. अरे चष्मा चष्मा रत्ना, ए रत्ना. काय हो, काय झालं? कायले बोंबलून राहिले एवढे? अहो सकाळी चष्मा काढून ठेवला होता, तुला दिसला का चष्मा? नाही बा, मी तर ह्या घरात आलीच नाही सकाळपासून. निरा स्वयंपाक घरातच हा. ते सई करत होती इथं साफसफाई. बोला बर सईले. सई, बेटा सई इकडे ये वा. काय म्हणतो ग? बेटा सई, बाबाचा चष्मा दिसून नाही राहिला म्हणते. तू सकाळी साफसफाई केली की नाही? तर तुला दिसला का बाई? नाही बाई, दिसलं तर नाही. काय तुम्ही दोघ्या मायले की कामं करता का मजाक करता? नाही तुला 1000 वेळेस सांगितलं का चष्मा तिच्या तिथे शोध जाय. हा आता काय घालू मी बाहेर जायचं आहे, मला देऊ का अशी थोवाळीत नाही? बाई, मला खरंच नाही दिसलं हो. दिसलं असतं तर ठेवलं असतं मी. चुप चुप, यांना काय आहे, नुसतं बडबड बडबड करत राहतात. तो चष्मा मला लवकरच्या लवकर पाहून द्या, नाही तर आता तुमची दोघीची खैर नाही आहे. पहिले माझा चष्मा शोधून द्या. रोज 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 तेच नाटक. अरे काय खुट्यासारखे उभे आहे. हा काय झालं? ते बाबांना चष्मा ठेवला होता म्हणे इथं, तसं हिनं साफसफाई केली, तस चष्मा काही दिसून नाही राहिला, म्हणून ते बाबा खवलून राहिले सईवर. बाबा, मला खरंच नाही माहित हो. तो चष्मा मी वापरला होता ना रात्री. मी ठेवला वाटते कुठेतरी. मी शोधतो बाबा. अरे इतका मोठा झाला, तुला काही जबाबदारी समजत नाही का रे? आज संध्याकाळपर्यंत तो चष्मा शोधून काढ. होय बाजूना. दादा, तू खोटा कोण बोलले? साफसफाई तर मी केली होती ना, माझीच चुकी होती. अव बाबाचा राग 2 मिनिटाचा असतो, पण तुझे अश्रू खूप मौल्यवान आहे. तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडत नको जाऊ. अरे चष्मा दिसला, झोऱ्यातच होता, माझ्या लक्षच नाही आहे. तू खोटा काऊन बोलला होता सकाळी? हो बाबा, सईच्या डोळ्यात मला पाणी बघितल्या जात नाही. ती रडत होती आणि तुम्ही पण तुमच्या जागी बरोबर होते. शेवटी मला असं वाटलं की सगळ्या चुका आपल्यावरच घ्या, म्हणून मी खोटं बोललो. पहा, ज्याले तुम्ही बेजबाबदार पोरगा म्हणत होते ना, त्यानंच घरातले सगळे वाद मिटवले, समजलं? हा जबाबदार मुलगा मिळाला. आणि ते सई रडून राहिली, तिची माफी मागा जरा. सईबाई मला माफ कर दो. बाबा, नाही ना, तुम्ही सॉरी नका म्हणू मला. आणि दादा, थँक्यू हा, तू सकाळी सगळं सांभाळून घेतलं. आई, ए आई गं, तू काय करते? काही नाही बाई, झाडाची वाळलेली पानं तोडत आहे. आई खरंच तुझ्यामुळे ना ही सगळ्या कुंड्या किती हिरवे हिरवे दिसत ना, ही झाडं अगदी सुंदर दिसत. खरंच आहे, तुझ्यामुळे. तू खरंच खूप ग्रेट आहेस हा. आज जास्तच लाडात येऊन राहिली. काय पाहिजे बाई तुले? काय गाय, मला कशाला काही पाहिजे? सगळंच आहे माझ्याकडे. अशीच करतो तू. सांग सांग, काही घाबरू नको. आई, माझ्या ना ऑफिसचे सगळं मुलं मुली ट्रिपला चालल्यात. मी पण जाऊ का? हो जाय, पण एकदा बाबाला विचारून घे. अहो आई, बाबा इथे असते तर तुला विचारलं असतं का? बाबा तर पुण्याला गेले ना. अरे हो, लक्षातच नव्हतं माझ्या. एक काम कर ना, तू दादाले विचार ना. दादाले. दादा तर होच म्हणणार आहे. दादा, उद्या मी माझ्या ऑफिसच्या स्टाफ सोबत पिकनिकला जाणार आहे. पिकनिकला? हा, कुठे? चिखलदरा. कोण कोण जाणार आहे? सगळे बॉईज आहे, बॉस पण आहे आणि आम्ही मुली पण आहे. मला असं वाटतंय सई, तू पिकनिकला जाऊ नको. दादा, पण का? नाही म्हटलं ना. दादा प्लीज. हे बघ, याच्यावर कुठल्याच पद्धतीचं डिस्कशन होणार नाही. अरे पण का? नाही म्हटलं ना. अरे पण मला असं. दादा प्लीज. दादा, दादा, आपल्या घरात केव्हापासून भेदभाव व्हायला लागला? कशाचा भेदभाव? तुला पण असंच वाटते ना की सगळ्या मुलींनी घरात बसून राहायला पाहिजे आणि तुम्हा मुलांची गुलामी केली पाहिजे? हे बघ, मी तसं म्हटलं नाहीये. अरे मग तुझं म्हणणं तरी काय होतं? की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? सई,
तुझ्यावर विश्वास आहे, पण या जगावर नाही. अरे हे सगळे कारणे आहेत. शेवटी तू इतरांसारखाच निघाला. सई, काय रे सागर, किती खुश होती ते सई. तिला काऊन मना करून राहिला रे तू ट्रिपला जायला? मला तिची काळजी वाटते म्हणून मी तिला नाही म्हटलं. काळजी आहे ना, मग तू या बोलण्यातून सुद्धा तिला काळजी दिसली पाहिजे. जाय समजाव तिले. ठीक आहे. सई, सई, मला बोलायचं आहे. बोल, तुला काय बोलायचंय? सई, मला माफ कर. तुला आठवते एकदा शाळेत असताना असंच कुठल्या तरी ट्रिपला तू गेली होती, तेव्हा तुमच्या स्कूल बसचा ऍक्सिडेंट झाला होता. मी, आई, बाबा आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला समजत नव्हतं काय करा. तेव्हापासून मला खूप भीती वाटते तू अशी एकटी कुठे गेली तर. मला तुझ्या स्वातंत्र्यावर बंधनं नाही टाकायचे, पण तुझी काळजी वाटते, तुला सुरक्षित ठेवावं वाटते. मला माहित आहे, मला माझ्या भावना नीट व्यक्त करता येत नाही, म्हणून मी मोठ्याने बोलतो, आव आणून ताव आणून दात खाऊन बोलतो. पण माझा उद्देश वाईट नसतो. मी चांगल्या गोष्टी सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतो. सॉरी, मीच कदाचित चुकीची समजली. बघितलं, सॉरी म्हटल्यानं राग, द्वेष, मत्सर सगळे दूर होतात. चल लवकर. अरे थांब ना. अरे चल सई लवकर. हो, आली. बस सुटेल तुझी. चल. काय रे तू. हा चल. एक घे. हा पोचल्या मला फोन कर. हो. आणि फोनचं लोकेशन ऑन ठेव. अरे हो करते. चार्जिंग ठेवायची हा मोबाईलची. नको काळजी करू इतकी, करते तुला मी फोन. ठीक आहे, चल बाय. बाय बाय. काम तर केले मी सगळे, पण स्वयंपाक राहायला बनवायचा आज कनी कसंच्या कसंच लागून राहिलं. मला डोकंही लय दुखून राहिलं, रसही लागून राहिलं. स्वयंपाक तर बनवाच लागते. चल बाई, थोडासा स्वयंपाक बनवतो. पीठ कुठं ठेवलं बेलनं रे देवा, आज कसंच्या कसंच लागून राहिलं. आई, आई काय झालं? दादा, दादा, आई, आई उठ. दादा, आई उठ. काही नाही झालं, काही नाही झालं. थोडस डोकं बंद बंद करत होतं. चक्कर आला. बस इथं. झोपा. नाही झोपत नाही मी, बरं वाटते मला आता. काय झालं बाई? अरे बापा, काही नाही झालं. कायलाच दगदग करावी एवढी? किचन मध्ये काय काम करू राहिली? आता स्वयंपाक खोलीत जाऊ नये तर मग स्वयंपाक कोण करन? दादा आणि मी दोघं मिळून सगळं काम करून घेतो. स्वयंपाक घरातलं पण. तू आता बिलकुल किचन मध्ये जाऊ नको, इथंच थांब, आराम कर. दादा, तुला चहा तरी बनवता येते काय? अहो, मला एक नंबर स्वयंपाक येते. आणि माया माहित आहे का मास्टर कोण आहे? युट्यूब चॅनल, त्याच्यावर पाहिजे त्या रेसिपी भेटते. बाई, आजपर्यंत मी ह्या लेकराईले स्वयंपाक घरातलं काही करू दिलं नाही. आज या पोरांवर अशी वेळ आली. खरंच वेळ काढ, पोरांना जबाबदार बनवते. चल बाई, चल. बेटा सई, आणि जीवनात एवढं चविष्ट जेवण मी कधीच खाल्लं नाही ग. भाजी तर जळली आहे. पोळी पण पूर्ण काळी भोर झाली. तुझ्यासारख्या तर पोळ्या जमल्याच नाही का आम्हाला? लेकरांनो, या भाजीला मसाल्याची चव तर असते, पण तुम्ही दोघांनी बनवलेल्या ह्या जेवणाला आपुलकी, प्रेमाची आणि मायेचा गोडवा असतो. आणि हे जेवण ना आयुष्यात प्रत्येक मायबापाला एकदाच भेटत असते. एकदाच काय, मी तुला यापेक्षाही चांगलं जेवण रोज बनवून देऊ शकते. हे जेवण तुम्ही दोघांनी पहिल्यांदाच बनवलं आहे, आणि हे जेवण प्रत्येक मायबापाला आयुष्यभर आठवते. हे घ्या गरमागरम चहा.
काय तुम्ही पेपरच वाचत बसतात नुसतं. हे घे बेटा, हॅपी बर्थडे. थँक्यू आई. हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू बाबा. अरे डोंबळे, हॅपी बर्थडे वाटते तुया. हॅपी बर्थडे. चांगला बोलत जाणार रे. स्वयंपाक झाला काय? हो, वाढ बरं मग, लय भूक लागली. बरं बरं चाल. झालं का बाई? हो, वाढलं ताट. दरवर्षी आपण सईचा वाढदिवस करतो, पण या वर्षी ना आपलं घराचं भाडंही भरायचं आहे, पैसे नाही आपल्याजवळ. कसा करा मला लई विचार पडला. तू काळजी करू नको आहे, मी पाहतो काय करायचं होतं. चल वाढते, जेवण करून घे. बदमाश. हॅपी बर्थडे सई. हे घे तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट. थँक्यू सो मच. खुश राहा. मी उघडू. हो बघ लवकर. आई स्मार्ट वॉच. थँक्यू सो मच दादा. मला खूप आवडली. बघ तुझ्या आवडीचा कलर आहे. पण दादा, हा बोल ना. सकाळीच मी तुला आईसोबत बोलताना ऐकले की पैसे नाही आहेत म्हणून. आणि इतकी महागडी घड्याळ कुठून आणलीस दादा तू? आज तुझा बर्थडे सेलिब्रेशनचा दिवस. त्याचं टेन्शन विसर तू. Thank you, सेलिब्रेट दादा. करू. आता कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. आता फक्त सेलिब्रेशन. का रे सागर, सकाळी तू ते नवीन जॅकेट घेऊन गेलता, ते कुठं ठेवलं रे, विसरला का? अहो सागरचे बाबा, सागरनं ते जॅकेट विकलं आणि त्या सईसाठी गिफ्ट आणलं. सई, अगं सई शांत हो. मला नाही पाहिजे हे गिफ्ट. नाही दादा, माझा आहे आधी. मला माहितीये दादा, तू त्या जॅकेट साठी किती मेहनत केलेली आहे. खूप कष्ट केले दादा. तू ते वापस करून दे गिफ्ट. मला नाही पाहिजे. अगं सई, तू रडणं थांबव. जॅकेट काय मी आज नाही, उद्या नाही, परवा कधी ना कधी घेणारच आहे. पण माझ्यासाठी आज तुझा वाढदिवस महत्वाचा आहे. तू माझी बहीण आहेस, लहान चिमुकली. तुझं सुख त्या जॉकेटपेक्षा, त्या पैशापेक्षा कितीतरी अमूल्य आहे माझ्यासाठी. चल हस आता. चल सेलिब्रेट करूयात आपण. अगं त्याच्यात सोन्याची अंगठी टाकत असते, सोन्याने ओवाळत असते भावाला. हे घे. कुठे गेला तू सागर? ए सागर, येणार आहे लवकर, वेळ होत आहे ना. हो नाही येणार आहे दादा लवकर. अरे वा, झाली वाटते तयारी. हा मग हे घे, रुमाल घ्या आधी. मान कशाला हलवला दिव्या बरोबर. अरे खा. आता बोल, तुला काय पाहिजे? दादा, लहानपणी मला वाटत होतं की रक्षाबंधन म्हणजे फक्त भावानं बहिणीचं रक्षण करायचं. पण आता मोठं झाल्यावर समजते रे की त्या माया फक्त रक्षण नाही केलं, तर माया धैर्य वाढवलं. माया स्वप्नपूर्तीसाठी तू उभा राहिला आणि गरज पडली तेव्हा बाबासारखा मला आधारी दिला. राखीचं वचन म्हणजे नुसतं भावाने बहिणीचं रक्षण करावं एवढंच नसते. ते वचन त्याही पेक्षा खूप मोठं आहे. जेव्हा जेव्हा बहीण चुकते ना, तेव्हा भावाने तिला योग्य मार्गदर्शन द्यावे. आयुष्याच्या उन्हाळ्यात भावाने बहिणीला शीतल छाया द्यावी, हिवाळ्यात मायेची ऊब आणि पावसाळ्यात बापासारखं छत बनावं. जेव्हा जेव्हा बहिणीला भावाची गरज असते, बहीण संकटात असते, दुःखात असते, तेव्हा तेव्हा भावाने तिला खंबीरपणे पाठिंबा द्यावा, तिची साथ द्यावी, तिला एकटं कधीच पडू देऊ नये. दादा, मला फक्त आज एकच गिफ्ट दे. मला आयुष्यभर अशीच साथ दे दादा. हो सई, माझं वचन आहे, मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. आणि तुझं गिफ्ट पण आहे, ही डायरी. यावर तुझी सगळी स्वप्न लिही. ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी एकटीची नसेल,
आपण दोघं मिळून तुझे स्वप्न पूर्ण करू. हे घे. या डायरीत फक्त माझी स्वप्न नाही तर तुझीही स्वप्न लिही आणि आपण दोघे मिळून ती स्वप्न पूर्ण करू दादा. वा बेटा, मला तुमच्या दोघांचाही अभिमान आहे. असेच बहीण भाऊ तुम्ही एकमेकाला साथ देत राहा. मग काय ठरलं बाप्पू? अरे बाबा मला तर पसंत आहे, पण त्या बहिणीला विचार ना. काय म्हणता मग बाई? काय म्हणू दादा, तू पायशीन त्या भाषीसाठी तर चांगलंच पायशीन ना. घरदार आहे, चांगली नोकरी आहे. ठीक आहे मग राहुल, तू फायनलची तारीख घेऊन घे. नाही, मला आताच लग्न नाही करायचं. जाऊ ना बाई, काही चुकलं का आमचं? एवढा चांगला पोरगा दिसाले आहे आणि तुमचा जोडा इतका मस्त विठ्ठल रुक्मिणी सारखा दिसणार आहे. ते काही असो, मला नाही करायचंय आताच. त्या मनात काही दुसरं काही आहे का? तुझी इच्छा काय आहे ते तरी सांग. हो सांग बेटा काय आहे तर. मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय. अरे तुला जे काही करायचं आहे ते तिथं करतो ना. तसं आपण डिमांडच ठेवू ना त्याच्या समोर. फक्त पोरगा हातचा नाही गेला पाहिजे बस. अरे मामा, कधी आले? आता तूच समजाव तुझ्या लाडक्या बहिणीले. काय झालं? दादा, यांनी माझ्यासाठी लग्नाकरिता स्थळ आणलंय. आणि दादा, मला इतक्या लवकर लग्न करायचं नाहीये. मला करिअर करायचं दादा. बाप्पू, तुम्हाला एक सांगतो, हे जर स्थळ हातचं गेलं ना तर असं डबल भेटणे नाही आहे. आपल्याला पश्चातापच करावा लागत. मामानं एवढं चांगलं स्थळ आणलं आणि हे पोरगी नाही म्हणून राहिली. आम्हाला ते विचारच पडला आता. मामा, तुम्ही सईचा एवढा विचार केला, तिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ आणलं, खरंच त्याबद्दल खूप आभार तुमचे. वाईट वाटून घेऊ नका, पण आपण साधा दुकानात मोबाईल जरी घ्यायला गेलो ना तर आपल्याला जो आवडते, आपल्या बजेटमध्ये जो बसते तोच आपण निवडतो. मग इथे तर तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मग तिने कोणासोबत लग्न करायचा, तो व्यक्ती कसा असेल, काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिलाही कळल्या पाहिजे. आणि मुलगा कितीही चांगला असला ना तरी लग्न करण्याचा निर्णय हा सईचा असेल. आई, बाबा, तुम्ही आम्हाला निर्णय घेणं शिकवलं, मग हा आमच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय हा आमचा नसला पाहिजे का? अरे पण भाषा, तिचं लग्नाचं वय झालंय न, अजून जर उशीर केला तर हे आपले नातेवाईक, हा समाज काय म्हणून आपल्याला. मामा, मला सांगा, आपण एवढी घाई तर करत आहोत हिच्या लग्नाची, पण उद्या चालून हिच्या आयुष्यात काही कमी जास्त झालं तर हा समाज, हे नातेवाईक याची जबाबदारी घेणार का? माझी बहीण जोही निर्णय घेणार ना तो योग्यच घेणार आणि मी तिच्या सोबत आहे. दादा, मी हा विश्वास तुझा कधीच तुटू देणार नाही. थँक्यू दादा. बाई, आमच्या वेळेस आमच्या बाजूनं कोणीच बोललं नाही. आज तुझा दादा तुझ्या बाजूनं खंबीर उभा आहे. तू खूप नशीबवान आहे. तिला आयुष्य काढायचं आहे ना तर तिचा निर्णय तिनंच घेतला पाहिजे. असेच एकमेकांना साथ दे. आई, बाबा कुठे आहे? मी तर तेच विचाराने आलो होतो. दादा, तुझे बाप्पू बाहेरच आहे. तू इथं बसून काय करू? अरे शिदोरी बांधत आहे ना मी. पोरगी सासरी जाते ना तर तिच्या सोबत द्यावं लागते बाहेरची शिदोरी. चला 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 चला, लवकर. झाली का तयारी? हो. पप्पा, एवढी भारी बॅग माझ्या रूम मधलं काही चोरून तर नाही घेऊन चालली ना तू? हो, तुझा आशीर्वाद, खूप सगळ्या आठवणी. दादा, तुला आठवतं का लहानपणी मी पडली की तू लगेच उचलून घेत होता. शाळेत उशीर झाला म्हणून स्वतःच्या सायकलनी मला शाळेत सोडून द्यायचं. बाबांचा कितीतरी वेळा तू राग सहन केलाय. या घरातल्या सगळ्या आठवणींनी माझ्यासोबत घेऊन चालली. या वर्षीची तुझी राखी, या राखीचा धागा जरी तुटला ना तरी आपलं नातं कधीच तुटणार. मी कायम तुझा भाऊ राहणार, या जन्मात नाही प्रत्येक जन्मात. बेटा सई, हे घे माहेरची शिदोरी. बेटा सई, सासर हे तुझं नवीन घर आहे. तू इथल्या लोकांना जेवढं प्रेम दिलं ना तेवढंच प्रेम तू सासरच्या लोकांना पण दे. सई, दादा,
दादा, लोक म्हणते की बा लग्न झाल्यावर पोरीचं माहेर तुटते, पण दादा माझं नाही तुटणार ना कधी. नाही, दादा, तू माझ्या सदैव असाच पाठीशी राहा. तू माझा भाऊ नाही तर माझा पहिला मित्र आहे, माझा सुपर हिरो, माझा आयडियल आहेस ना तू. सई बेटा, घर बदललं म्हणून नाती कधीच तुटत नसतात. हे घर, हा भाऊ, हे कायम तुझंच असणार आहे. तुझ्यासाठी या घराचे दार नेहमी उघडी असणार आहे. तुला कुठली अडचण गेली तर फक्त मला आवाज दे. मी आणि हे घर नेहमी तुझ्या पाठीशी राहणार. मामा, पाया लागते. दादा, आई. चल.